नमस्कार मित्रांनो, MVR अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्राचा भूगोल आपण नोट स्वरूपात बघत आहोत. आतापर्यंत आपण महाराष्ट्राचा राजकीय आणि प्रशासकीय विभाग बघितला आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग आणि भूगर्भ रचना पूर्णपणे बघितलेला आहे. आज आपण महाराष्ट्राची नदी प्रणाली बघणार आहोत. महाराष्ट्राची नदी प्रणाली. तर मित्रांनो, महाराष्ट्रातून वाहणाऱ्या नद्यांच्या त्यांच्या मार्गानुसार किती 4 विभाग पडतात. ठीक आहे. 4 विभाग पडतात. महाराष्ट्रातून वाहणाऱ्या त्यांच्या मार्गानुसार 4 विभाग पडतात. कोणकोणते? दख्खनच्या पठारावर वायव्य आग्नेय दिशेने वाहणाऱ्या नद्या, विदर्भात उत्तर दक्षिण दिशेने वाहणाऱ्या नद्या, उत्तर महाराष्ट्रात म्हणजेच खानदेशात पूर्व पश्चिम दिशेने वाहणाऱ्या नद्या आणि कोकणातील पूर्व पश्चिम दिशेने वाहणाऱ्या नद्या असे एकूण 4 विभाग पडतात. महाराष्ट्रात सह्याद्री पर्वत आणि काही प्रमाणात सातपुडा पर्वतरांगेतील टेकड्या सातपुडा पर्वतरांगेतील टेकड्या प्रमुख जलविभाजक आहेत. यावर प्रश्न आले आहे मित्रांनो की महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक कोणता? तर सह्याद्री पर्वत हे महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे. तर सातमाळा अजिंठा डोंगररांगा, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आणि शंभू महादेव डोंगररांग दुय्यम जलविभाजक आहेत. दुय्यम जलविभाजक आहेत. सह्याद्री पर्वत मुख्य जलविभाजक गृहीत धरून नद्यांचे 2 विभाग होतात. नद्यांचे किती? 2 विभाग होतात. सह्याद्री पर्वत मुख्य जलविभाजक गृहीत धरून. सह्याद्री पर्वत मुख्य जलविभाजक गृहीत धरून नद्यांचे 2 विभाग होतात. एक तर पूर्ववाहिनी नद्या आणि दुसऱ्या पश्चिमवाहिनी नद्या. पश्चिमवाहिनी नद्या. ठीक आहे. पूर्ववाहिनी आणि पश्चिमवाहिनी नद्या. पूर्ववाहिनी नद्या या पूर्वेकडे वाहत जाणाऱ्या नद्यांना पूर्ववाहिनी नद्या म्हणतात. पूर्वेकडे वाहत जातात. प्रमुख पूर्ववाहिनी नद्या भीमा, कृष्णा आणि गोदावरी. ठीक आहे. तर पश्चिमवाहिनी नद्या पश्चिमेकडे कोकण किनारपट्टीवरून वाहत जाणाऱ्या नद्यांना पश्चिमवाहिनी नद्या म्हणतात. कोकणातील सर्व नद्या जसे की वैतरणा, उल्हास, सावित्री तसेच तापी, पूर्णा नदी आणि नर्मदा नदी या पश्चिमवाहिनी नद्या आहेत. मित्रांनो, तापी पूर्णा नदी सातपुडा येथे उगम पावून पश्चिमेकडे वाहते आणि अरबी समुद्रात जाऊन मिळते. पश्चिमवाहिनी नद्या अरबी समुद्रात जाऊन मिळतात आणि पूर्ववाहिनी नद्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. नर्मदा नदी वायव्य सरहद्दीला स्पर्श करते महाराष्ट्राच्या आणि पश्चिमेस वाहते. मित्रांनो, तापी नदी महाराष्ट्रातील पश्चिमवाहिनी सर्वात मोठी नदी आहे. तर नर्मदा नदी ही भारतातील पश्चिमवाहिनी सर्वात मोठी नदी आहे. तापी नदी महाराष्ट्रातील पश्चिमवाहिनी सर्वात मोठी नदी आहे. तर नर्मदा नदी ही भारतातील सर्वात मोठी नदी आहे पश्चिमवाहिनी. नद्यांची खोरी. महाराष्ट्रातील नद्यांची खोरी. मित्रांनो, गोदावरी नदीचे खोरे आज आपण पूर्ण बघणार आहोत. गोदावरी नदीचे खोरे. गोदावरी नदी ही दक्षिण भारतातील व आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी नदी आहे, जी पठारावरून पश्चिम घाटापासून ते पूर्व घाटापर्यंत वाहून शेवटी बंगालच्या उपसागरास मिळते. गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात. गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात. गोदावरी नदी प्रणालीचे क्षेत्र मित्रांनो 3,13,389 चौरस किलोमीटर. त्यापैकी महाराष्ट्रात क्षेत्र आहे 1,53,779 चौरस किलोमीटर. गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी टेकडीवर झालेला आहे. गोदावरी नदीचे उगमाचे स्थान अरबी समुद्रापासून पूर्वेकडे फक्त 80 किलोमीटर अंतरावर आहे. प्रवाहाची सर्वसाधारण दिशा ही पूर्व आग्नेयस आहे. गोदावरी नदी मित्रांनो 3 राज्यातून वाहते. महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात वाहते. मुखाजवळ त्रिभुज प्रदेश निर्माण करते. 3 राज्य आहे महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. ठीक आहे. मुखाजवळ त्रिभुज प्रदेश निर्माण करते आणि बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. एकूण लांबी आहे. भारतातील एकूण लांबी 1465 किलोमीटर आणि महाराष्ट्रात त्यापैकी 668 किलोमीटर लांबीची ही गोदावरी नदी आहे. महाराष्ट्रातील गोदावरी खोऱ्यामधून दरवर्षी 37,830 दशलक्ष घनमीटर पाण्याचा प्रवाह वाहतो. 37,830 दशलक्ष घनमीटर. राजकीय क्षेत्र जर बघितलं मित्रांनो, तर राजकीय क्षेत्रामध्ये नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग, अहमदनगर जिल्ह्याचा उत्तर भाग आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचा समावेश होतो. याशिवाय पूर्व भागात
यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांच्या गोदावरी खोऱ्याने व्यापलेली आहे. ठीक आहे, हे जिल्हे गोदावरी खोऱ्याने व्यापलेले आहेत. संपूर्ण गोदावरी खोऱ्याचा विचार केला तर महाराष्ट्राचे एकूण 49% क्षेत्र व्यापलेले आहे. किती? गोदावरी खोऱ्याने 49% क्षेत्र व्यापलेले आहे महाराष्ट्राचे. गोदावरी खोऱ्याचे विभाग किती? 8 विभाग आहे मित्रांनो गोदावरी खोऱ्याचे. गोदावरी नदीचे मुख्य खोरे, गोदावरी पूर्णा नदीचे खोरे, मांजरा नदीचे खोरे आहे, पैनगंगा नदीचे खोरे, वर्धा वैनगंगा खोरे, प्राणहिता खोरे आणि इंद्रावती खोरे असे एकूण 8 विभाग पडतात गोदावरी नदी खोऱ्याचे. तर एक एक विभाग आपण थोडक्यात बघून घेऊया. गोदावरी नदीचे मुख्य खोरे. गोदावरी नदीचे मुख्य खोरे आपला पहिला विभाग आहे. मित्रांनो, गोदावरी नदीची लांबी 1465 किलोमीटर, महाराष्ट्रात 668 किलोमीटर, उगम नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी टेकडीवर आहे. गोदावरी नदी ही पूर्ववाहिनी नदी आहे. गोदावरी नदी ही पूर्ववाहिनी आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे गोदावरी नदी. पूर्ववाहिनी नदी आहे. गोदावरी नदीला डावीकडून म्हणजेच उत्तरेकडून कादवा, शिवना आणि खाम या महत्वाच्या नद्या येऊन मिळतात. तर उजव्या किनाऱ्याने म्हणजे दक्षिणेकडून खालून दारणा, प्रवरा, बोर, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका या नद्या येऊन मिळतात. मित्रांनो, दारणा नदीचा उगम आहे कळसुबाई शिखरावर, तर प्रवरा नदीचा उगम आहे भंडारदरा जवळ हरिश्चंद्र डोंगरावर. भंडारदरा येथे हरिश्चंद्र डोंगरावर. प्रवरा आणि मुळा या नदींच्या संयुक्त प्रवाहावर मित्रांनो नेवासे हे वसलेले आहे. तर सिंदफणा नदी काठी बालाघाट या जिल्ह्यात उगम पाहून बीड जिल्ह्यात वाहते सिंदफणा नदी. शिवना नदीचा उगम सातमाळा येथे आहे. शिवना नदीचा उगम सातमाळा येथे आहे. दुसरं महत्वाचं खोरं आहे मित्रांनो गोदावरी आणि पूर्णा नदीचे खोरे. गोदावरी पूर्णा नदीचे खोरे. ठीक आहे, तर पूर्णा नदी मित्रांनो ही गोदावरी नदीला पूर्णा नदी उत्तरेकडून म्हणजे डाव्या किनाऱ्याने येऊन मिळते. उत्तरेकडून डाव्या किनाऱ्याने येऊन मिळते. ठीक आहे, दक्षिण पूर्णा नदी उगम अजिंठा डोंगरात उगम आहे. पूर्णा नदीच्या उपनद्या अंजना, गिरजा, कापरा, दूधना आणि खेळणा या पूर्णा नदीच्या उपनद्या आहेत. आणि पूर्णा नदी गोदावरी नदीला उत्तरेकडून येऊन मिळते. तर उजव्या साईडनं म्हणजे दक्षिणेकडून मांजरा ही नदी गोदावरी नदीस येऊन मिळते. मित्रांनो, मांजरा नदी बीड जिल्ह्याची दक्षिण सरहद निर्माण करते. पुढचं खोरं आहे आपला मांजरा नदीचे खोरे. बीड जिल्ह्यात पाटोदा पठारावरील अंबेजोगाईच्या दक्षिणेकडे मांजरा नदी वाहते. बीड जिल्ह्यात पाटोदा पठारावर अंबेजोगाईच्या दक्षिणेकडे मित्रांनो मांजरा नदी वाहते. लातूर जिल्ह्यातील लातूर निलंगा या तालुक्यातून पुढे कर्नाटक या राज्यात प्रवेश करते आणि लातूर जिल्ह्यात वाहते. नांदेडच्या पुढे कोंडवलवाडीजवळ गोदावरीस मिळते. ठीक आहे, कुठे? कोंडवलवाडी या ठिकाणी गोदावरी या नदीस येऊन मिळते मांजरा नदी. या खोऱ्यात तावरजा, तेरणा, गिरणा, लेंडी आणि मन्याड या महत्वाच्या नद्या वाहतात मांजरा नदी खोऱ्यात. मित्रांनो, नाशिक ते नांदेड दरम्यान गोदावरी ही नदी बेसाल्ट खडकमय भागातून वाहते. नाशिक ते नांदेड या दरम्यान गोदावरी नदी ही बेसाल्ट खडकमय भागातून वाहते. मुख्य गोदावरीच्या खोऱ्यात नाशिक, नेवासे, छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण, परभणी, बीड, नांदेड आणि उदगीर ही महत्वाची शहरे आहेत. पूर्व विदर्भातील नद्या मित्रांनो महत्वाच्या नद्या वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा या पूर्व विदर्भातील महत्वाच्या नद्या आहेत. वर्धा आणि वैनगंगा नदीचा प्रवाह उत्तर दक्षिण दिशेने आहे, तर पैनगंगा नदी ही पूर्वेकडे वाहत जाते. पुढचं खोरं आहे आपला पैनगंगा नदीचे खोरे. मित्रांनो, पैनगंगा नदीची लांबी ही 495 किलोमीटर आहे. उगम आहे अजिंठा टेकड्यात. बुलढाणा यवतमाळ पठारावरून पूर्वेकडे यवतमाळच्या पूर्व सरहद्दीवर बल्लारपूर या ठिकाणी वर्धा नदीला येऊन मिळते पैनगंगा नदी. कुठे? बल्लारपूर या ठिकाणी येऊन मिळते वर्धा नदीला पैनगंगा नदी. पैनगंगा नदीने यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्याची दक्षिण सीमा निश्चित केली आहे. यवतमाळ वाशिम जिल्ह्याची दक्षिण सीमा पैनगंगा नदीने केली आहे. महत्वाच्या उपनद्या आहे मित्रांनो पैनगंगा नदीच्या कयाधू, पूस, अडाण, आरणा, वाघाडी आणि खुनी या पैनगंगा या नदीच्या महत्वाच्या उपनद्या आहेत. पुढचं खोरं आहे वर्धा नदीचे खोरे. मित्रांनो, वर्धा नदीचा उगम मध्य प्रदेश बैतूल जिल्ह्यात सातपुडाच्या दक्षिण उतारावर होतो.
पूर्वेकडे तापी खोऱ्यात वाहणाऱ्या पूर्णा नदीपासून अगदी तकलादू जलविभाजकाने वेगळी झालेली आहे वर्धा नदी. उत्तर दक्षिण दिशेने वाहते 455 किलोमीटर. ठीक आहे, किती? 455 किलोमीटर प्रवाहाची दिशा आहे उत्तर दक्षिण. मित्रांनो, वर्धा नदी वर्धा, अमरावती तसेच यवतमाळ या जिल्ह्याची पूर्व सरहद निर्माण करते. महत्वाच्या उपनद्या वेमला, निरगुडा, विदर्भ, कार, बोर, नंद, इरई. कार, बोर, नंद, इरई या वर्धा या नदीच्या महत्वाच्या उपनद्या आहेत. एकूण लांबी आहे 455 किलोमीटर. उपनद्या आहेत वेमला, निरगुडा, विदर्भ, कार, बोर, नंद, इरई. वैनगंगा नदी खोरे. 6वं खोरं आहे आपला वैनगंगा नदी खोरे. वैनगंगा नदीची खोरे. मित्रांनो, वैनगंगा नदीचा उगम पण मध्य प्रदेशात होतो. मैकल पर्वतरांगेमध्ये शिवनी जिल्ह्यात दरेकसा टेकड्याजवळ भाकल येथे वैनगंगा या नदीचा उगम होतो. नंतर दक्षिणेकडे ही नदी वाहते. एकूण 300 किलोमीटर अंतर जाते. दक्षिणेकडे एकूण 300 किलोमीटर अंतर जाते. वैनगंगा नदी चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्याची उत्तर दक्षिण सरहद निर्माण करते. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याची उत्तर दक्षिण सरहद निर्माण करते आणि चंद्रपूरच्या दक्षिणेस वर्धा आणि वैनगंगा या नद्यांचा संगम होतो. पुढे यास प्राणहिता या नावाने ओळखले जाते. उपनद्या आहेत कन्हान, पेंच, बाग, नाग, अंधारी, सूर आणि गाढवी. या वैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. कन्हान, पेंच, बाग, नाग, अंधारी, सूर आणि गाढवी. पुढचं खोरं आहे मित्रांनो प्राणहिता नदीचे खोरे. प्राणहिता नदीचे खोरे. मित्रांनो, प्राणहिता नदी ही वर्धा, पैनगंगा आणि वैनगंगा या नद्यांच्या संयुक्त प्रवाहास प्राणहिता नदी असे म्हणतात. वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा नदीच्या संयुक्त प्रवाहास प्राणहिता नदी म्हणतात. गोदावरी खोऱ्यातील 8वा विभाग आहे नदी इंद्रावती नदीचे खोरे. मित्रांनो, इंद्रावती ही नदी ओडिशा या राज्यात कलाहंडी येथे उगम पावते. नंतर छत्तीसगड राज्यातून वाहते आणि महाराष्ट्रात जगदलपूर या ठिकाणाहून प्रवेश करते. इंद्रावती नदी गडचिरोली जिल्ह्याची आग्नेय सरहद निर्माण करते. उपनद्या आहेत बांदिया, अकेरा, डोंगरी, कोठारी या महत्वाच्या उपनद्या आहेत इंद्रावती या नदीच्या. इंद्रावती नदीच्या गोदावरी आणि तिच्या उपनद्याने नदीच्या खोऱ्यातील दख्खनच्या लावाची झीज केलेली आहे. खोऱ्याची सरासरी उंची 350 ते 550 मीटर आहे. विस्तार पूर्वेकडे हा वाढत जातो. गोदावरी नदी खोऱ्याचा विस्तार पूर्वेकडे वाढत जातो, पूर्वेकडे वाहत जातो. तर काही ठिकाणी नदी चौरे देखील पाहायला मिळते. जसे अंबेजोगाईच्या जवळ मांजरा नदीच्या काही फाट्याचे नदी चौर्य वान या नदीने केले आहे. वान नदीने केले आहे. मित्रांनो, गोदावरी खोऱ्यातील आपण उगमस्थळे, संगमस्थळे आणि महत्वाची धरणे बघून घेऊ. तर गोदावरी नदी खोऱ्यातील उगमस्थळे. गोदावरी नदी खोऱ्यातील उगमस्थळे. मित्रांनो, नाशिक जिल्ह्यात ब्रह्मगिरी टेकडीवर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी, तर कुलंग डोंगर आणि वणी डोंगर, दिंडोरी या ठिकाणी. नाशिक जिल्ह्यात ब्रह्मगिरी आणि त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचं उगम आहे. तर कुलंग डोंगर येथे दारणा नदीचं उगम आहे आणि वणी डोंगर येथे कादवा नदीचं उगम आहे. नाशिक जिल्ह्यात ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचं उगम आहे. कुलंग डोंगर येथे दारणा नदीचं उगम आहे. नाशिक जिल्ह्यात वणी डोंगर येथे दिंडोरी, कादवा नदीचा उगम आहे. मित्रांनो, कादवा नदीच्या किनारी निफाड हे शहर आहे. गोदावरी नदीची लांबी 668 किलोमीटर आहे. तर दारणा 88 किलोमीटर लांबीची नदी आहे आणि 74 किलोमीटर लांबीची नदी कादवा आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये गौताळा या ठिकाणी दक्षिण पूर्णा नदीचा उगम आहे. कोलठाणगाव, सुकेना नदीचा उगम आहे. बोलथानगाव, शिवना नदीचा उगम आहे. खुलताबाद, वेरूळ टेकड्यात गिरजा नदीचा उगम आहे. दक्षिण पूर्णा नदीची लांबी 273 किलोमीटर आहे. 273 किलोमीटर. अहमदनगर जिल्ह्यात अकोले येथे प्रवरा नदीचा उगम आहे. रतनगड या ठिकाणी मुळा नदीचा उगम आहे. मित्रांनो, प्रवरा नदी महत्वाची आहे. अकोले या ठिकाणी उगम आहे. प्रवरा या नदीच्या किनारी नेवासे आणि संगमनेर हे शहरे वसलेले आहेत. 208 किलोमीटर लांबीची प्रवरा नदी आहे. त्यानंतर मित्रांनो, बीड जिल्ह्यात मांजरा, सिंदफणा, बिंदुसरा आणि वान या नद्याचा उगम आहे. बीड जिल्ह्यात. तर बीड जिल्ह्यात बालाघाट या ठिकाणी मांजरा नदीचा उगम आहे. मांजरा नदी 724 किलोमीटर लांबीची आहे. मित्रांनो, 3 राज्यातून वाहते. एकूण 3 राज्याची लांबी आहे 724 किलोमीटर. मांजरा नदी किनारी
लातूर आणि कळंब ही शहरे आहेत. तर सिंदफणा नदीचा उगम चिंचोली टेकड्यात होतो बीड जिल्ह्यात. सिंदफणा नदीकाठी माजलगाव हे शहर आहे. 122 किलोमीटर लांबीचे आहे. बिंदुसरा नदी मांजरसुबा या ठिकाणी उगम पावते आणि बिंदुसरा नदीकाठी बीड हे शहर आहे. वान नदीचा उगम तापगाव या ठिकाणी आहे. लातूर जिल्ह्यात उदगीर येथे लेंडी नदीचा उगम आहे. तर लातूर जिल्ह्यात कारेपूर या ठिकाणी मन्याड या नदीचा उगम आहे. मन्याड नदी मित्रांनो 225 किलोमीटर लांबीची आहे. खेळणा या नदीकाठी भोकरदन हे शहर आहे. खेळणा नदीकाठी भोकरदन हे शहर आहे. गोदावरी नदी खोऱ्यातील संगमस्थळे मित्रांनो नाशिक जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर येथे गोदावरी आणि कादवा नदीचा संगम आहे. तर नाशिक जिल्ह्यात सायखेडा या ठिकाणी गोदावरी दारणा नदीचा संगम आहे. परभणी जिल्ह्यात कोटेश्वर या ठिकाणी गोदावरी दक्षिण पूर्णा नदीचा संगम आहे. परभणी जिल्ह्यातच हट्टागाव येथे दक्षिण पूर्णा आणि दुधना या नदीचा संगम आहे. अहमदनगर जिल्ह्यात गोदावरी प्रवरा या नदीचा संगम टोके या ठिकाणी आहे. अहमदनगर जिल्ह्यात पाचेगाव या ठिकाणी प्रवरा आणि मुळा या नदीचा संगम आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गोदावरी आणि शिवना नदीचा संगम धारेगाव या ठिकाणी आहे. गोदावरी आणि खाम नदीचा संगम जोगेश्वरी या ठिकाणी आहे. गडचिरोली जिल्ह्यात गोदावरी प्राणहिता नदीचा संगम नगरम सिरोंचा या ठिकाणी आहे. गोदावरी आणि इंद्रावती नदीचा संगम सोमनूर येथे आहे. नांदेड जिल्ह्यात कुंडलवाडी येथे गोदावरी मांजरा नदीचा संगम आहे. बीड जिल्ह्यात मंजरत येथे गोदावरी आणि सिंदफणा नदीचे संगम आहे. तर मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यातील गोदावरी आणि प्राणहिताचा संगम महत्त्वाचा आहे जे की नगरम सिरोंचा या ठिकाणी आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यात इंद्रावती आणि गोदावरी नदीचा संगम सोमनूर या ठिकाणी आहे, महत्त्वाचा आहे. बीड जिल्ह्यात मंजरत या ठिकाणी गोदावरी आणि सिंदफणा नदीचा संगम आहे. नांदेड जिल्ह्यात कुंडलवाडी येथे गोदावरी आणि मांजरा नदीचा संगम आहे. अहमदनगर जिल्ह्यात गोदावरी प्रवरा नदीचा संगम टोके या ठिकाणी आहे, महत्त्वाचा आहे मित्रांनो, टोके या ठिकाणी आहे. तर नाशिक जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर येथे गोदावरी आणि कादवा नदीचा संगम आहे. गोदावरी आणि कादवा नदीचा संगम आहे. तर धरणे मित्रांनो गोदावरी नदी खोऱ्यातील महत्त्वाची धरणे. गोदावरी नदी खोऱ्यातील महत्त्वाची धरणे. नाशिक जिल्ह्यात दारणा नदीवर दारणा हे धरण आहे. कादवा नदीवर नांदूर मधमेश्वर धरण आहे. गोदावरी नदीवर गंगापूर हे धरण आहे. गंगापूर धरण भारतातील पहिले धरण आहे. गोदावरी नदीवर आहे, नाशिक जिल्ह्यात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवना नदीवर शिवना आणि अंबाडी नावाचं धरण आहे. गिरजा नदीवर गिरजा धरण आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी धरण आहे. तर मित्रांनो गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरण आहे. गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यात गंगापूर हे धरण आहे. तर गोदावरी नदीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जायकवाडी हे धरण आहे. बीड जिल्ह्यात कुंडलिका नदीवर कुंडलिका धरण, वान नदीवर वान धरण, मांजरा नदीवर मांजरा धरण आणि महत्त्वाचं मित्रांनो सिंदफणा नदीवर माजलगाव धरण आहे बीड जिल्ह्यात. सिंदफणा नदीवर माजलगाव धरण आहे बीड जिल्ह्यात. नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीवर विष्णुपुरी धरण आहे आणि बाबळी नावाचं धरण आहे गोदावरी नदीवर. तर परभणी जिल्ह्यातील महत्त्वाची धरण आहे मित्रांनो येलदरी आणि सिद्धेश्वर जे पूर्णा या नदीवर आहे. येलदरी आणि सिद्धेश्वर परभणी जिल्ह्यात पूर्णा नदीवर आहेत. अहमदनगर जिल्ह्यात प्रवरा नदीवर 2 धरण आहे मित्रांनो, महत्त्वाचे आहे. भंडारदरा आणि निळवंडे. पण मुळा नदीवर मुळा नावाचं धरण आहे. मुळा नदीवर मुळा धरण आहे अहमदनगर जिल्ह्यात, महत्त्वाचं आहे मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, पुढचं आपण वर्धा वैनगंगा नदीचं खोरं आणि भीमा नदीचे खोरे, कृष्णा नदीचे खोरे हे आपण पुढच्या पार्टमध्ये बघू. आज आपण इथेच थांबूया. तोपर्यंत लेक्चर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.